शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सांगवी ते घुगी शिवाजी चौक या मुख्य मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून ग्रामस्थांनी आता थेट दुरुस्तीची मागणी केली आहे। वर्षानुवर्षे दुर्लक्षित असलेला हा रस्ता खड्ड्यांनी भरलेला असून अपघातांना आमंत्रण देत आहे। शालेय विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी हा रस्ता त्रासदायक ठरत आहे। सकाळी ते संध्याकाळी शेकडो विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात, मात्र रस्त्याची अवस्था इतकी खराब झाली आहे की अनेक वेळा बसला धक्के बसतात, शाळकरी मुलांचे जीव धोक्यात येतात। काही प्रसंगी लहान मोठे अपघात देखील घडले आहेत। स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार हा रस्ता म्हणजे गावाच्या विकासाची नस आहे, पण गेल्या कित्येक वर्षांपासून याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही। आमदार, खासदार, ग्रामपंचायत कोणीच आवाज ऐकून घेत नाही। रुग्णवाहिका व शालेय बस धक्के खात प्रवास करताना या रस्त्याचा वापर करत रुग्णवाहिका करत असते। खराब रस्त्यांमुळे अनेकदा रुग्णवाहिकेला वेगाने जाता येत नाही, ज्यामुळे वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी येतात। गावातील एका नागरिकाने सांगितले की आमच्याच नातेवाईकाच्या अपघाताच्या वेळी वेळेवर हॉस्पिटलला पोहोचवता आलं नाही, त्यामुळेच वेळ गेली। ग्रामपंचायत व यंत्रणांचा गलथानपणा, जबाबदारी कोणाची? रस्त्याचे काम हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून होते, मात्र या भागातील ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं आहे, असा आरोप ग्रामस्थ करत आहेत। ग्रामस्थांची एकमुखी मागणी, आम्हाला रस्ता हवा, आश्वासनं नाहीत। गावकऱ्यांनी सांगितले की आम्ही विकासासाठी टॅक्स भरतो, मत देतो, मग आमचा मूलभूत हक्काचा रस्त्याचं काम का होत नाही? गावात ठिकठिकाणी खड्डे, उखडलेला डांबर, चिखल आणि धूळ यामुळे लोकांचा रोजचा प्रवासही शिक्षा झाली आहे। शासनाकडून तात्काळ कारवाईची अपेक्षा। सांगवी ते घुगी रस्ता हे केवळ एका गावाचं नव्हे तर संपूर्ण भागाच्या दळणवळणाचं प्रमुख साधन आहे। यासाठी स्थानिक प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून खड्डे बुजवून दर्जेदार डांबरीकरण करावे, अशी मागणी सर्वत्र होत आहे। प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा ग्रामस्थ आंदोलनाचा इशारा देत आहेत। कायदा लाईव्ह बातमीसाठी घुगे सांगवी प्रतिनिधी गोरोबा पुंडलिक, बिरादार।